क्राईम पेट्रोल, सीआयडी आणि दृश्यम पिक्चर पाहून रचला खुनाचा थरारक कट। कन्नड तालुक्यातील जांभळी फॉरेस्ट शिवारात घडलेल्या अंधारातल्या खुनाचा उलगडा अखेर पोलिसांनी केला आहे। छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत क्लिष्ट आणि थरारक खुनाचा पर्दाफाश केलाय। दिनांक 13 जानेवारी रोजी जांभळी फॉरेस्ट परिसरात अनोळखी मृतदेह आढळून आला होता। 8 दिवसाच्या अथक तपासानंतर धक्कादायक सत्य समोर आले आहे। या खुनाचा मास्टर माइंड ठरला दृश्यम चित्रपट। सीआयडी आणि क्राईम पेट्रोल पाहणारा अवघा 18 वर्षांचा तरुण आई मुलाने मिळून खुनाचा कट रचला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी सिनेमात पाहिलेल्या पद्धती वापरल्या। मृतदेह जंगलात लपवणे, कपडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकणे, मोबाईल फोडून दिशाभूल करणे हे सर्व सीआयडी आणि दृश्यम मधून शिकलेलं प्लॅनिंग। परंतु रिअल लाईफची चाल रिअल लाईफमध्ये चालली नाही। स्थानिक गुन्हे शाखेच्या सूक्ष्म तपासामुळे अखेर आरोपींचा कबुली जबाब झाला। पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहिती, तांत्रिक तपास आणि बंजारा भाषेतील बातमीदारांच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला। दृश्यम आणि सीआयडी पाहून गुन्हा लपवता येतो असा गैरसमज या घटनेने पूर्णपणे खोटा ठरवला आहे। पोलीस तपासासमोर अखेर गुन्हेगार झुकलाच। आम्हाला अशी माहिती मिळाली की जांभळी फॉरेस्ट एरिया जो आहे त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळलेले आहे पाण्याच्या ओढ्याकाठी। जेव्हा तिथं माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार, वय वर्ष 45 ह्याची आहे ती बॉडी, अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला। LCB PI त्याचबरोबर ॲडिशनल SP SDPO हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले। BDDS डॉग स्क्वॉड त्याचबरोबर FSL ची जी टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास 3 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या। जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यू चालू होता। या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता, जंगल एरिया होता, त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही CCTV कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत होत नव्हती। परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावंसं वाटतं की आमची टीम तिथे खचली नाही आणि LCB ची टीम असो, ज्यामध्ये PI LCB त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इंचार्ज आणि त्यांची टीम SDPO कन्नड ग्रामीण, हे नॉनस्टॉप 8 दिवस जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले। जे संशयित होते त्यांना वेगवेगळं घेऊन तपासलं आणि काल 20 तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडन्सेस व इतर गुप्त माहितगार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत, काय नाव, राजू जोधा पवार यांची पत्नी आहे, तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले। त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचे त्यांनी मान्य केलं। यामध्ये खुनाचा कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे वंदना, तिला तो सारखा अनैतिक संबंधासाठी तिला जोर जबरदस्ती करायचा आणि जे तिला नको होते म्हणून तिने तिच्या मुलाची संगनमत करून 13 तारखेला ह्या मयत व्यक्तीला घटनास्थळाच्या ठिकाणी जांभळी फॉरेस्ट एरियामध्ये बोलवलं आणि तिथं ते दुष्कृत्य प्रयत्न करत असताना तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचा खून केलेला आहे। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर।